शुभ सकाळ, कसे आहात? तर हे बघा, आज विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिवस आहेत. तर आज सकाळी सकाळी 6 वाजता सर्व ज्या जोड्या आहेत पूजेला बसणाऱ्या, तर सर्व इथे तयार होऊन आल्या होत्या मंदिरामध्ये. आणि सर्वांनी आज लवकर उठून पहाटे 4-5ला उठून आंघोळ वगैरे केली, सर्व तयारी केली. आणि माझ्या मम्मीनी पण निवेद वगैरे केले देवीला. आणि सकाळी सकाळी सर्व इथे पूजेला बसलेत. तर ब्राह्मण पण आलेले आणि पूजा चालू झाली आहेत. तर अशा पद्धतीनं आता पूजा बघा कशा पद्धतीनं होते ते. ओम त्रिकालाय प्राणवते सायुध ओम ब्रह्मादित प्राणमुद्राय नमः आदितन बोधनार्थं जग पवित्रः ओम विठ्ठल मंडलासह अवाप्यो नमामि स्थापयामि पूजयामि ज्या पाणी टाका. आदित विठ्ठलाधिपते नमः आनंदादित विठ्ठलपते जग पवित्र पवित्रे ब्रह्मवदे सनजग पवित्रः ओम विठ्ठलवदे सनंदेवतः ओम आदित जग पवित्राय नमामि स्थापयामि पूजयामि. विठ्ठलं देवतः अनंतानंद वेगादित विठ्ठलास्तः पूजयामि. आदितरहं विष्णुनाय नमः आदि विष्णुरमणीनः आणि इकडे बघा पूजा चालू होती. आणि सर्वांना अशा पद्धतीच्या टोप्या इथे आणल्या होत्या नाही का, भगवा कलर. तर सगळ्यांना इथे माझे जे वडील आहेत ना, हे माझे वडील आहेत. तर इथे सर्वांना टोपी देत होते, जे पण आमचे म्हणजे इथले भाविक किंवा जे पण आले होते सकाळी सकाळी पूजेला. तर सगळ्यांना टोप्या देऊन पूजेला बसवलं आणि पूजा चालू होती. आणि पूजेनंतर इथे पुन्हा पूजेनंतर इथे आता कार्यक्रम होणार आहेत कीर्तनाचा. तर ते पण बघा तुम्ही, ते पण तुमच्यासोबत पूर्ण तुम्हाला दाखवणार आहेत. आणि हे बघा समोर दिसत आहे ना तुम्हाला, हे माझ्या वडिलांचं घर आहेत. पाठीमागे त्या साईडला गेलं ते. आणि हे बघा हे मंदिर आहेत. आता इकडे मंदिरामध्ये आहेत ना, वरती माळा वगैरे बांधायचं काम चालू होतं. काही माळा म्हणजे कालच बनवल्या संध्याकाळच्या वेळेस, आणि ज्या पण बाकी होत्या त्या आज सकाळी पण बनवायचं काम चालू होतं. ज्या पण थोड्या बहुत बाकी होत्या त्या. आणि हे बघा हे माझी भाऊ आणि भाऊजाई आहेत. तर अशा जोड्या आहेत ना, एक एक जोडी म्हणजे हे जे पाठ आहेत ना समोर मांडलेले, इथे एक एक जोडी उठून तिकडे पूजा करण्यासाठी जात होती. तर 5 जोड्यांची पूजा एक 15-15 मिनटं होत होती. तर तुम्हाला मंदिरामध्ये पण घेऊन चालते मी थोड्या वेळानं नाही का. तर चला मग, आता इथे होम पण पेटवला आहेत. हे बघा आता इथे होमाची पण पूजा होणार आहेत. आणि हे बघा इकडे माझी काव्य आहेत ना, इथे देवाच्या समोर फुलं सजवण्याचं काम करत होती. हे बघा चारही कोपऱ्याला तिने मस्तपैकी फुलं सजवले देवाच्या समोर. आणि इकडे मध्यभागी पण फुले सजवायचे, पण अजून थोडा वेगळा आहेत नाही का. बाहेर पूजा चालू आहेत. आणि म्हटलं चला आपण मध्ये देवीचे म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचे जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेऊयात. तर इकडे आम्ही मध्ये आलो होतो दर्शन घेण्यासाठी, कारण की रात्री पण आलो पण इतका काही मंदिरामध्ये नाही आलो, बाहेरच बसलो होतो, माळा वगैरे बनवत होतो. म्हटलं आता सकाळी सकाळी फ्रेश अशी आंघोळ वगैरे झाली, मग दर्शन घेऊयात. कारण की दिवसभर कीर्तन वगैरे खूप गर्दी होईल, त्याच्यामुळे मग मंदिरात यायला काही वेळ भेटणार नाही. तर मग म्हटलं आता पूजा करून घेऊयात. तर हे बघा चला आता मी पूजा करत आहे तिथे फूल वगैरे देवीला ठेवून. तिना पक्का सकाळी आणि हे बघा आता इकडे बाहेर आहेत ना होम पेटवलाय आणि आता होमाची पूजा करणार आहेत नाही का. तर ह्या ज्या 5 जोड्या आहेत ना त्या प्रत्येक वेळेस पुढे येऊन इथे होमाची पूजा करतील. तर आता सर्वजण इथे बसले पूजेला.
आता थोड्याच वेळात पूजा पण सुरू होणार आहेत. आणि दुसरं म्हणजे माझ्या मम्मीनं, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, मागच्या वर्षी जेव्हा विठ्ठल रुक्मिणीची स्थापना झाली तेव्हा माझ्या मम्मीनी स्वतः विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचे एक किंवा 1.25 ग्रॅमचे बहुतेक तर मंगळसूत्रे घातले होते. तर अगदी महिना किंवा 2 महिन्यामध्येच देवीच्या गळ्यातले मंगळसूत्र कोणीतरी काढून घेऊन गेलं, म्हणजे चोरले गेले. पण नंतर आत्ता ह्याही वर्षी तिच्या मनात इच्छा होती किंवा तिला देवाविषयी श्रद्धा तिची तिला असं वाटलं की नाही आता ह्याही वर्षी आपण नवीन बनवूयात. आणि मग हे बघा, तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं असेल, मी बनवून आणले नवीन. तर मग आता तिला वाटलं, तर मग आता इकडे सोन्याचे मंगळसूत्रे म्हणजे देवीच्या गळ्यात पोत आणि नंतर देवीच्या गळ्यात नाकामध्ये नथ, तर असे डाग तिनं बनवून घेतलेत. आणि मम्मी तिला बोलली आता काही एकादशी वगैरे असेल किंवा काही पण कार्यक्रम असेल देवाचा, तेव्हा ते पोत वगैरे घालत जा आणि नंतर मग काढून घरात ठेवत जा. कारण की आता चोरट्यांना काय आहेत, आता पुन्हा देवीच्या गळ्यात घातली आहेत तर पुन्हा येऊन चोरून जातील नाही का, म्हणजे घेऊन जातील. बघा ना कसं असतं ना, आपल्या कष्टाचं तर ठीक आहेत, पण लोकांना म्हणजे चोरट्यांना देवाचं सुद्धा पुरत नाही. अक्षरशः देवाचं सोनंसुद्धा चोरी करून नेतात. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे, मी जेव्हा त्या सोनाराकडे गेली हे मंगळसूत्रे बनवायला, त्यांना जेव्हा सांगितलं की असं असं झाले, मागच्या वर्षी बनवले होते ते काढून नेले, तर मग डायरेक्ट ते सोनार मला बोलले, ताई ज्या व्यक्तींनी देवीच्या गळ्यातले मंगळसूत्रे घेऊन गेले आहेत ना, ती व्यक्ती स्वतः पुन्हा येऊन ते देवीच्या गळ्यात घालून जातील. म्हणजे अक्षरशः माझ्या अंगाला काटा आला हे ऐकल्यावर. खरंय देवाचं खूप सत्व असतं. आपण जे पण पाप केलं ह्या जन्मात ते आपल्याला इथंच फेडून जावं लागणार आहेत. पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिले काय बोलायची, ह्या जन्मी केलेलं पाप पुढच्या जन्मी फेडावं लागेल, पण आता तसं बिलकुल नाही आहेत. तुम्ही ह्या जन्मात काही पाप करत आहात ना, तुम्हाला ते इथंच फेडावं लागणार आहेत नाही का. त्याच्यापेक्षा चांगले राहा सर्वांनी. तर अशा काही चोऱ्या वगैरे करू नका. देवाचं तर सोनं कोणी घेऊ नये, कारण की सोनं सापडणं हे चांगलं नसतंच आणि ते पण देवाचं घेणं हे त्याहीपेक्षा खूपच वाईट आहेत. तर ठीक आहे, असो त्याच्याविषयी आपण इतकी काही चर्चा करू नयेत नाही का, कारण की ज्याचे कर्म त्याच्याजवळ असं बोलतात ना. ठीक आहे, ज्या जे करायचं ते करून गेल्यात. तर आमची पण मम्मीची पण इच्छा होती की आपण नवीन मंगळसूत्रे बनवूयात, म्हणून मम्मीने बनवले. आणि हे बघा, देवीच्या नाकाला ना होल नव्हतं ती नथ घालण्यासाठी, म्हणून अशी चिकट टेपने आम्ही ते चिपकवून दिली आहेत. तर चिपकली अगदी व्यवस्थित. आणि देवीचं रूप येत ना, इतकं नथ घातल्यामुळे इतकं खुलून दिसत आहेत, इतकं छान दिसत आहेत रुक्मिणी. हे बघा, रुक्मिणी माताचं रूप बघा किती मस्त वाटत आहेत ना. तर तुळशीच्या माळा वगैरे घातल्या होत्या, त्यांचा खूपच वेगळाच म्हणजे असा साज केला होता देवीचा. आणि हो, दर महिन्याला करतात ना, माझ्या माहेरची ही देव आहेत ना, दर महिन्याला इथे देवीचा साज केला जातो. दर महिन्याला त्यांना म्हणजे रोज आंघोळ तर घातलीच जाते, पण दर महिन्याला सुद्धा जेव्हा एकादश असते तेव्हा पंढरपूरला जाऊन चंद्रभागेचं पाणी आणून देवाला आंघोळ वगैरे घातली जाते, नवीन कपडे घातले जातात. आणि हो, देवाला रोज आंघोळ आणि देवाचे वस्त्र रोज बदलले जातात. रोज म्हणजे आमच्या इकडे आहेत ना, माझ्या माहेरी ना एक जोडीची रोजची अशी पाळे लावलेले आहेत की आज ही जोडी, उद्या ही जोडी, प्रत्येकाला नंबर करून दिले आहेत. काही ह्या नंबरनुसार प्रत्येकाने पूजा करायची देवाची असं सांगितलं. तर चला मग, आता तुम्ही बोलशाल, मी एकदा बोलायला लागली ना खूप बोलते, पण मग जे पण आहेत ना ते तुम्हाला पण समजलं पाहिजे नाही का. तर हे बघा, इकडे ही माझी मम्मी आहेत, तर त्यांचा पण फोटो काढत आहेत मी. स्वयं हरी ब्रह्मणायं मद्वेगां प्रयादितं प्रवलीतं जज्ञानं यत्न पवित्राणि यत्न दात्रीं देवतानं मंडप परिवेगाय नमामि. एक फुलवाहावरती जाऊ मंडपला. मंडपादितानत जज्ञानाय आदितन मंडपादितं देवताय नमामि. आणि हे बघा, ज्या पण कोणी इथल्या बायका आहेत ना, म्हणजे या सर्व माझ्या वहिनी त्याच आहेत. तर खूप साऱ्या वहिनी आहेत मला. तर प्रत्येक वहिनी वगैरे कोणी जिथे आल्यात ना, तर पहिले जाऊन मंदिरामध्ये जाऊन दर्शन करत होत्या.
आणि नंतर बाहेर जाऊन बसत होत्या, कारण प्रत्येक जण आलं पहिलं देवाचे दर्शन करून मग बाहेर बसत होते आणि बाहेर पूजा पण चालू होती नाही का. आणि आमचं बाहेर माळा पण ओवण्याचं काम चालू होतं देवाला, म्हणजे अशा खूपच म्हणजे माळा होत्या खूपच जास्त. इथं फुलांचं काम जास्त इथे बघा. तर इथे मी बसलेली आहेत बघा आणि आम्ही सर्व इथे फुलांच्या माळे बनवत होतो, कारण की अजून एक्स्ट्रा 1-2 माळे लागत होत्या. तर हे बघा खूप सारी फुलं आणली होती आणि फुलाच्या माळ्यांचं इथे काम चालू होतं. तर काहींचं इथे खाली बारदान आथरायचं काम चालू आहे, कारण थोड्याच वेळामध्ये इथे आता जे कीर्तनकार आहेत ज्या ताई आहेत त्या येणार आहेत. तर हे बघा इकडे पण यांची पूजा चालू होती, तुळशीची पूजा. आता थोड्याच वेळात आरती पण होणार आहेत, कारण की आता पूजा संपन्न झाली आहेत. आता पूजेनंतर कीर्तन चालू होणार इथे बघा. आता गणपतीची, तुळशीची किंवा विठ्ठल रुक्मिणीची सर्वांची इथे आता पूजा होत आहेत. औक्षण करत आहेत नाही का एक एक जोडी. खराब झाली काय लागत आहे पण आता बाई बाबा आणि आता पूजा संपन्न झाली आहेत आणि आता इथे आरती सर्वजण घेणार आहेत नाही का. आरती झाल्यावर लगेच कीर्तनकारच्या ताई आहेत ना, त्या ताई पण येणार आहेत. संकटी पावावी निर्माणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल. आणि हे बघा आता लगेचच आरती झाल्याच्या नंतर एक 15-20 मिनिटांनी ज्या कीर्तनकार महाराज आहेत किंवा स्त्री येत्या, म्हणजे एक बाई आहेत पण त्यांना पण महाराज बोललं जातं. तर ह्या महाराजांचं नाव आहे गीताताई हगवणे. तर आमच्याच इकडच्या आहेत, तर आमच्या रिलेशनमध्येच येतात त्या. तर मग त्यांचं इथं आगमन झालं आहे आणि त्यांचं स्वागत मस्तपैकी गाडीतून उतरल्यावर अशा फुलांनी त्यांचं स्वागत केलं आहे. आणि त्या सुरुवातीला येताच लगेच मंदिरामध्ये गेल्या दर्शन घेण्यासाठी आणि दर्शन करून ते त्यांच्या स्टेजवर जिथे पण कीर्तन करणार आहेत तिथपर्यंत त्या चालत गेल्या आणि त्यांच्या समोर म्हणजे त्यांच्या पायांखाली ते फुलं टाकण्याचं काम चालू आहे. कारण की ही सर्व जी तयारी आहेत ना ह्या मुलींची होती. ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि ही माझी मुलगी आहेत. तर हे कालपासून तयारी करत होते सर्व नाही का. तर मग चला आता थोड्याच वेळात कीर्तन पण चालू होईल. कीर्तन झाल्यानंतर इथे महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तर अशा पद्धतीचं वर्धापन दिन, प्रथम वर्धापन दिन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं. आता थोड्याच वेळात इथे कीर्तन पण चालू होणार आहेत. हे बघा आमचे गावचे हे अशोक झाडे महाराज ते आता खाली उतरले आणि ज्या गीताताई आहेत ते कीर्तन करायला उभ्या राहिले आहेत. तर आता त्यांचं कीर्तन थोड्याच वेळात चालू होणार आहेत. बघा मग आणि खरंच ह्या गीताताई हगवणे ह्याच्या ताई आहेत. इतकं छान त्यांनी कीर्तन म्हटलं, इतकं छान कीर्तन सांगितलं की तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पूर्ण कीर्तन दाखवायला इथे मला काहीच अडचण नाही आहे, ते दाखवता आलं असतं. पण जर पूर्ण कीर्तन जशाची तसं तुम्हाला दाखवलं तर चॅनलवर कॉपीराईट येतो. म्हणजे मी दुसऱ्याचं कॉपी करून तुम्हाला ऐकवते असं होतं, तर ते चॅनलवर परिणाम होईल म्हणून मी ते दाखवत नाही तुम्हाला सर्व.
पण अगदी छान कीर्तन दिलं. आणि त्यांनी आज ह्या विषयावर बोललं होतं की आपण देवाकडे मागणं कितपत करावं. म्हणजे 1 वर्षभर आपण देवाला इथे म्हणजे माझ्या वडिलांच्या जागेमध्ये त्यांना देवाला वस्ती दिली आहेत. पण प्रत्येकाला काय वाटतं, आपण देवाचं करतो ना, मग देवाने आपल्याला काहीतरी द्यावं. तर याच्यावरून तर आपण देवाकडे काय मागणी करावी किंवा किती मागावं, कितपत मागावं, ह्या विषयावर त्यांनी आजचा कीर्तनाचा जो विषय होता तो. आणि खरंच आपण देवाकडे मागितलं नाही पाहिजे, फक्त देवासाठी केलं पाहिजे. कारण की देव जे आपल्याला हवं ते आपोआप देत असतो. त्याच्यापेक्षा काहीही आशा न करता, अपेक्षा न ठेवता देवाची आपण मनोभावे पूजा करावी. तर हाच विषय घेऊन आज या ताई कीर्तन करत होत्या. मी जय जय राम कृष्ण हरी. आणि खरंच वातावरण इतकं म्हणजे आनंदमय झालं होतं ना की काय सांगू मी तुम्हाला. इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि त्या ताई एक शब्द बोलल्यात की म्हणजे इथे मंदिर बांधण्यासाठी जे आपण कोणी जागा दिलीत, म्हणजे माझ्या वडिलांनी दिली म्हणून मी असं बोलते असं नाहीत, त्यांच्या हातून देवाची सेवा व्हावी असं देवाला वाटत असेल म्हणून त्यांच्या हातून हे कार्य घडलं. इथे मंदिरामध्ये प्रत्येकजण सहकार्य केलं, प्रत्येकाने केलं. पण मग माझ्या वडिलांची इच्छा होती की आमच्या जागेमध्ये देवाचं मंदिर व्हावं. तर मग त्यांनी ती इच्छा पूर्ण केली. असं नाही की त्यांनी एकट्याने केलं असं काही नाही आहेत. प्रत्येकजण आमचे पूर्ण जी वाडी आहेत ना, विठ्ठलवाडी, तर विठ्ठलवाडीच्या प्रत्येक सदस्यांनी हे मंदिर बांधण्यास तितकंच सहकार्य केले आहेत. तर सर्वांनी खूपच प्रतिसाद सर्वांचा खूप चांगला होता. मागच्या वर्षी स्थापनेपासून तर 1 वर्ष होण्यापर्यंत सर्वांनी खूपच म्हणजे मंदिराच्या कार्यक्रम असो, वेळोवेळी किंवा काही पण असो, म्हणजे दर महिन्यामध्ये पंढरपूरला जाऊन तिथलं पाणी आणायचं, देवाला रोज आंघोळ घालायची, जे पण कार्य आहेत ना ते खूप मनोभावाने सर्वांनी केलं. आमच्या पण वाडीवरच्या जे पण ग्रामस्थ आहेत त्यांनी. तर चला मग असू द्यात, ठीक आहे. खूप छान वाटलं आणि इतकं म्हणजे प्रसन्न वाटलं की सांगायला शब्द नाही माझ्याकडे. आणि तुम्हाला दाखवू पण शकत नाही पूर्ण कीर्तन पण खूप छान होतं. आणि आमच्या गावचे हे भजनी मंडळ ते तर एकच नंबर होते. त्यांनी पण खूप छान कीर्तनाला सपोर्ट दिला. आणि दुसरं म्हणजे गर्दी तर इतकी प्रचंड गर्दी होती ना, खूप इथे भाविक आले होते वर्धापन दिनासाठी. तर ठीक आहे, चला आता थोड्याच वेळामध्ये सर्व इथे जे पण भाविक आहेत त्यांचा इथे अन्नदानाचा कार्यक्रम होईल. आणि नंतर मग कार्यक्रमाची सांगता पण होणार आहे. ठीक आहे, चला मग. आणि हे बघा आता कीर्तन संपलेत आणि इथे ताईंचं असे फुलं त्यांच्यावर टाकून त्यांचा इथे म्हणजे त्यांचे आभार व्यक्त केले की इतके छान कीर्तन केलं. त्याच्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये प्रत्येकाने इथे माळा घातल्या. हे बघा प्रत्येकजण त्यांना कुंकू लावून त्यांना माळ घालत आहेत. कारण की कीर्तन इतकं छान झालं होतं, सर्वांना खूप आवडलं. आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करत आहेत की इतकं छान कीर्तन बोलल्यात म्हणून. आणि त्यांनी ह्या गळ्यातल्या सर्व माळा काढल्या
आणि जे विणा घेऊन उभ्या आहेत ताई, तर त्यांच्या गळ्यामध्ये घातली एक माळ, नंतर विणेला घातली. तर अशा पद्धतीनं आता इथे कीर्तनाची सांगता झाली आहेत. आणि ताईंनी इथे ना म्हणजे या महाराजांनी इथे खूप छान उदाहरण सांगितलं, तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. तर बघा त्यांनी सांगितलं की आपली संगत गुण केव्हा पण संतांची असावी किंवा चांगल्याची संगत धरणं केव्हाही चांगलं. तर त्यांनी एक हिऱ्याचं उदाहरण दिलं. आता हिरा बघा किती मौल्यवान असतो, एक लाखो करोड रुपयाचा हिरा असतो तो. अक्षरशः मोठा घन, एक्झाम्पल लोखंड मोठं, एक 20-30 किलोचं लोखंड, ते जरी त्या हिऱ्यावर टाकलं तरी तो हिरा फुटत नाहीत, नाही का. कारण की तो हिरा इतका म्हणजे जड किंवा इतका मजबूत असतो की तो त्या लोखंडाने सुद्धा हिरा फुटत नाहीत, कारण की हिऱ्याची किंमतच तशी आहेत. आणि समजा जर आपण हिरा एखाद्या ठिकाणी ठेवला आणि म्हणजे भरपूर दिवस ठेवला आणि तिथे कालांतराने ढेकून जमा होतात आणि जे ढेकून आहेत ते ढेकून त्या हिऱ्याला पोखरून एकदम पोकळ करतात. म्हणजे एक्झाम्पल, हिरा हा किती किमती आहेत आणि किती बहुमूल्य आहेत, त्याची काही कोटीनं किंमत आहेत. आणि पण तो जो हिऱ्याची जर संगती ह्या ढेकणासोबत जर झाली, म्हणजे हिऱ्याची संगत ढेकणासोबत जर गेली, तर तो पण त्या ढेकणासारखाच एकदम पोकळ आणि एकदम निकामी किंवा त्याला कुठल्याही पद्धतीची किंमत म्हणजे किंमत राहत नाहीत ढेकणासारखी. म्हणून चांगल्या माणसाची संगत चांगल्या माणसाने संगत ढेकणासोबत पकडायची की चांगल्या व्यक्तीसोबत किंवा हिऱ्यासोबत. म्हणजे इतका किमती हिरा देखील वाईट याची संगतीमध्ये तो वाईट झाला. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, कधी पण आयुष्यामध्ये चांगल्याची संगत धरा, वाईटाची धरू नका, नाही का. कारण की संत संगती करा तर तुम्हाला अर्थातच तुम्ही संत बनशाल, आणि ढेकणाची संगती करा अर्थात तुम्ही ढेकून बनशाल, नाही का. त्याच्यापेक्षा आयुष्यात चांगल्यांची संगत धरा. तर ठीक आहे, असू द्यात. जे ह्या ताई बोलत होत्या ते मी तुम्हाला सांगत होती, कारण की डायरेक्टली मला पूर्ण तुम्हाला ऐकवता नाही येणार, नाही का, कारण तो कॉपीराईट येऊन जाईल. तर ठीक आहे, चला असू द्यात. आता कीर्तनाचा शेवटच आहेत हा, आणि थोड्याच वेळात महाप्रसादाचा पण कार्यक्रम आहेत. तर तुम्ही पण लाभ घ्या. आणि ह्यावर्षी नाहीत जे पण माझे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना ह्यावर्षी नाही यायला जमलं तर पुढच्या वर्षी नक्कीच दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सर्व या, ठीक आहेत. चला मग. आणि आता इथे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला. ठीक आहे, धन्यवाद.